नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन, डोंबिवली. आज आपण अभंग घेणार आहोत 151 ते 155. प्रथम आपण अभंग ऐकूया. अर्थ जे काढी ती उपनिषदा माझी, सांडोनिया गोड भाजी घेती माठ. भूगोलाचा स्वामी सुप्रसन्न झाला, त्यासी मागे गोळा भाजीचा तो. पुंडलिके धन जोडिले असता, प्रार्थोनिया देताना घेती हे. मग गडी हो पाहे देवीची येथोनी, जवळी होती जनी फावले तिये. जवळी होती जनी फावले तिये. अर्थ. काही विद्वान लोक उपनिषदांवरील अर्थ लावण्यात गुंतून जातात. कसे? तर चांगली भाजी सोडून जशी माठासारखी चोथ्याची भाजी घेतात, तसंच उपनिषदातलं सारभूत तत्व असलेलं जे परमात्म स्वरूप त्याच्याशी एकरूप न होता अर्थच काढत बसतात. पृथ्वीचा स्वामी प्रसन्न झाल्यावर काय मागावं हे समजत नाही. त्याला चांगली भाजी मागायची का, की चोथा गोळा अशी भाजी मागायची? म्हणजे सत्वहीन विचारशून्य काही मागायचं की मोक्ष मागायचा? भक्त पुंडलिकाने भक्तिधन जोडलं, त्याच्यावर खूप कृपा. पुंडलिकाचा तो जाच झाला, एवढं मिळवलं. आणि हे भक्तिधन लोकांना घेण्यास विनवणी करायला लागला, तर लोक ते घेतच नाहीयेत. पण योगायोगाने तिथे जनी आली आणि तिला हे चांगलंच फावलं. ते पुंडलिकांकडचं भक्तिधन गडावरील देवीच्या समक्ष आयुष्यभरासाठी तिने घेतलं. पुढचा 152वा अभंग ऐकूया. ऋषी म्हणती धर्म देवा, आमचा आशीर्वाद घ्यावा. पांडव पालक गोविंद, तिन्ही लोकी गाजे ब्रीद. भक्तिभावे केला वश्य, हरी सांभाळी त्यासी. रात्रंदिवस तुम्हा पासी, दुजा ठाव नाही त्यासी. देव द्रौपदी ते सांभाळी, उभा पाठीशी वनमाळी. वनी सांभाळी पांडवासी, सुदर्शन त्याज पाशी. हरी भक्ती जाहला ऋणी, म्हणे नाम याची जनी. म्हणे नाम याची जनी. अर्थ. हे धर्मदेवा युधिष्ठिरा, आमचा आशीर्वाद तू घ्यावास असे ऋषी धर्मराजाला म्हणतायत. तिने लोकात श्रीकृष्णाची कीर्ती आहे, ब्रीद आहे, लौकिक आहे. असा लौकिक आहे की पांडवांचा पालक, संरक्षण आणि गोविंद म्हणजे श्रीकृष्णच आहे. पांडवांनी त्याच्या भक्तीने हरीला वश केलेलंच आहे आणि म्हणूनच हरी पांडवांचा प्रतिपाळ करतो. रात्रंदिवस पांडवांच्या जवळच हरी असतो, जणू काही त्याला दुसरं ठिकाणच नाहीये. हा वनमाळी श्रीकृष्ण द्रौपदीचं तर सदैव रक्षणच करत असतो. सदैव तिच्या पाठीशी तो उभाच असतो. वनवासात पांडवांचा सांभाळ तर त्यानेच केलाय. सुदर्शनही त्याच्याजवळच आहे. हरीची भक्ती केल्यामुळे हरी हा हरिभक्तांचाच रूढी झाला, असं नामयाची जनी म्हणते. पुढचा अभंग ऐकूया. 153वा. वेदांती हे बोलिले, सिद्धांती हे नेमियले. लागा लागा भक्ती वाटा, धरा हे नेम निष्ठा. देव बाह्य ते कर्म, सांडी न करिय धर्म. तोची एक होय ज्ञानी, देवनिष्ठ म्हणे जनी. देवनिष्ठ म्हणे जनी. देवनिष्ठ म्हणे जनी. अर्थ.
वेदांतात जे लिहिलेलं आहे तेच सिद्धांतात म्हणून मांडलेलं आहे. वेदांतात लिहिलं आहे की तुम्ही भक्तीची वाढ धरा, निष्ठेने आणि नियमितपणे ती करा, देवबाह्य कर्म त्यागा, कारण त्याला देवाचं अधिष्ठान राहणारच नाही आणि तसं केल्यास अधर्मच होईल. देवावर ज्याची निष्ठा आहे म्हणजेच देवावर ज्याचं निस्सीम प्रेम आहे तोच खरा ज्ञानी आहे, असं जनाबाई म्हणतीये. पुढचा अभंग 154 ऐकूयात. जनीचे बोलणे वाची नित्य कोणी, तयाचे अंगणी तिष्ठतसे. जनीचे आपदा अखंडित गाये, तयाचे मी पाये वंदी माथा. जनीचे आवडे जयासी वचन, तयासी नारायण कृपा करी. पांडुरंग म्हणे एक ज्ञान देवा, ऐसा वर द्यावा जनीसाठी. ऐसा वर द्यावा जनीसाठी. अर्थ, जनीचं बोलणं ऐकण्यासाठी जे नित्य नेहमीच तिच्या अंगणात तिष्ठत असतात, बोलणं ऐकण्याची वाट बघत असतात, जनीनी रचलेली पदं जे अखंड गातात त्यांना मी वंदन करतो. जनीची वचनं ज्यांना आवडतात त्यांच्यावर नारायण कृपाच करतो. असा वर जनीसाठी ज्ञानदेवा तू दे, असं स्वतः पांडुरंग म्हणतोय. पुढचा अभंग ऐकूयात. 155. ऐसा वर देई हरी, गाई नाम निरंतरी. पुरवियास माझी देवा, जेणे घडे तुझी सेवा. हेची आहे माझे मानी, कृपा करी चक्रपाणी. रूप न्याहाळून डोळा, मुखी नाम लागो चाळा. उदाराच्या राया, दासी जनी लागे पाया. दासी जनी लागे पाया. अर्थ, जनाबाई हरीजवळ वर मागतात. काय मागतात तर तुझे नाम माझ्या मुखातून निरंतर गायलं जाऊ दे, ज्यामुळे तुझी सेवा घडेल. म्हणून एवढी माझी इच्छा आस तू पूर्ण कर. हेच माझ्या मनात असल्यामुळे हे चक्रपाणी माझ्यावर तू कृपा कर. तुझं रूप न्याहाळता न्याहाळता माझ्या मुखाला तुझं नाम घेण्याचा छंद चढू दे. तू उदारांचा तर राजाच आहेस, उदारवंतच आहेस. तू उदार होऊन माझ्यावर कृपा कर, असं म्हणत म्हणजेच असं मागणं मागत जनी देवाच्या पाया पडतीये. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.